हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टी रचनाकार कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेमुळे तुम्ही सगळे पुण्यात्मे परमात्म्याचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झालात. परमेश्वर आपली माहिती, आपल्याविषयी यथार्थ ज्ञान आणि संपूर्ण सृष्टीच्या रचनेची माहिती स्वतःच प्रदान करण्यासाठी या काळाच्या लोकात सशरीर येतात, सशरीर जातात. जसे की तुम्हाला खूप वेळा सृष्टी रचनेमध्ये सांगितले आहे की तुम्ही सगळे मुंगीपासून हत्तीपर्यंत जितके पण पशुपक्षी, जलचर आणि जितकेही रंकापासून राजापर्यंत मानव शरीरधारी प्राणी आहेत, हे सगळे त्या परमात्मा कबीरजींचे आत्मा आहेत. आणि आपण आपल्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली आहे आपल्या चुकीमुळे. तरी पण म्हणतात मुले चुका करतातच, मातापिता तरी पण त्यांच्याकरता त्यांच्या बचावाचा भरपूर प्रयत्न करत राहतात जितके त्यांचे सामर्थ्य असते. पुण्यात्म्यांनो, अजून तुम्ही बालक आहात, मुले आहात. या ज्ञानामध्ये ज्यावेळी तुम्हाला या परमात्म्याचे यथार्थ ज्ञान होईल आणि तुमचा आत्मा स्वीकार करेल एके दिवशी की खरोखरच हे स्थान ठीक नाही आणि जे ज्ञान दास सांगत आहे कोणा आयऱ्या गैऱ्याचे कथन नाही आहे किंवा कोणत्या नाटकीय कवीने बनवलेले एका फॉर्मॅलिटीचे दोहे श्लोक नाही आहेत. हे गॉड गिव्हन कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे, जे स्वतः परमात्म्याने येऊन ज्ञान सांगितले आहे. याच्याबरोबरच ते परमात्मा त्यांच्या लीलेच्या अनुसार जे ते लीला करतात, सतलोकातून आले व ज्या महापुरुषांना ते भेटले त्यांना सतलोकात घेऊन गेले, त्या स्थानावर घेऊन गेले जे आपले मूळ स्थान आहे, जिथे तुम्ही व आम्ही सगळे राहत होतो. तुमचा परिवार होता, तिथे सगळी सृष्टी अशीच आहे. असेच नर आणि नारी असे तेथे सगळी मुले आहेत, सगळ्या सुविधा आहेत. त्याचीच डुप्लिकेट नक्कल काळाने इथे करून ठेवली आहे. एकतर सोन्याची खेळणी असतील आणि एक मातीचे कुंभाराने बनवलेली, तर त्यात आणि यात खूप अंतर असते. ती कुंभाराने बनवलेली खेळणी तर 2 मिनिटात तुटतील, हातपाय ना टांग मिळेल त्यांची. आणि सोन्याची बनवलेली कुठेही आपटा उचलून त्यांचं काही नाही बिघडत आणि किंमत खूप असते. तर सतलोकात तुम्हाला असे शरीर मिळेल ज्याचा कधीही नाश होत नाही. त्यात वृद्धावस्था नाही आहे, म्हातारपण नाही आहे. सदा तरुण बनून राहाल. आणि ज्या क्रियांना तुम्ही इथे करता, सैरसपाटा करणे प्रत्येक आत्म्याला हवे असते. हिल स्टेशनवर फिरून येऊ, तिथे जाऊन बागेत ढोलीतून फिरू, या सगळ्या सुविधा तुम्हाला सतलोकात प्राप्त आहेत. प्रत्येकाच्या घरात असे आहे. आणि फिरण्यासाठी तुमच्याकडे विमान आहे, तिथे विमान. इथे तर एक मोटरसायकल असली तरी मोठी गोष्ट मानतो आपण. आणि 6व्या दिवशी पेट्रोल घालावे लागते की लांब फिरायला जायचं आहे. तर तिथे काही पण नाही आहे. निष्कर्मे मोक्ष तिथे प्राप्त होतो. काम न करता सगळी सुखे तिथे प्राप्त होतील, परंतु ते असेल इथे केलेल्याचे प्रतिफळ. जसे मुलगा विद्यालयात जातो आणि विद्यालयात जर त्याला तो ती सुखे प्राप्त करत राहिला जी त्याला नोकरी प्राप्त करण्यासाठी प्राप्त करायचे होते, विद्यालयात तर तो असाच सैरसपाटा करत राहिला, TV चित्रपट बघत राहिला, गाणी ऐकत राहिला,
जे त्याचे उद्देश आहे ते तो करत नाही आहे, तर तो पुढे जाऊन खूप दुःखी होतो. अशा प्रकारे जे विद्यार्थी स्वतःच्या खऱ्या मनाने अभ्यास करतात, सफल होतात, मग त्याला त्या फील्डमध्ये जाऊन त्या सुविधा प्राप्त होतात, जे त्याच्या शिक्षणाचेच प्रतिफळ असते. ठीक अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थी आहात, ज्यांना मानव शरीर प्राप्त आहे. हे पोशाख आहेत वेगवेगळे, जसे विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा गणवेश असतो. अशाच प्रकारे तुम्हाला ज्यांना मानव शरीर प्राप्त आहे पूर्ण विश्वात, त्यांचा परमात्मा मिळवण्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यालयात प्रवेश प्राप्त झाला आहे. यांचे इतके छान मार्क्स होते की यांना प्रवेश मिळाला आणि हा ड्रेस मिळाला. नाहीतर कुत्र्या गाढवाचा डुकराचा पोशाख हा पूर्वी तुम्ही घातला होता. ज्याला पण आज मानव शरीर प्राप्त आहे किंवा कधीही होते, तर त्याचे उद्देश वेगळेच असते आणि उद्देशाला सोडून ते इथेच घर, बंगला, कार, नाटक, सिनेमे, पत्ते खेळत राहतात, राजनीतीवर गप्पा मारत राहतात. ते विद्यार्थी फेल होतात आणि फेल झाल्यानंतर मग त्यांना किती त्रास होतो. आणि जी मुले शिकतात, शिक्षण ग्रहण करून जातात, चांगले मन लावून, पुढे जाऊन त्यांना मोठे सुख प्राप्त होते. अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थी आहात. या दासाने सांगितल्याप्रमाणे हा सिलेबस तुम्ही करत राहिलात, तुमचे दैनिक काम पण करत राहा. परमात्म्यात विशेष ओढ निर्माण करा. जास्त वेळ परमात्म्याचा महिमा ऐकण्यात व ऐकवण्यात, मंत्रांचा जप करण्यात सकाळ संध्याकाळ आणि दुपारचे जे नित्यनियम सांगितले आहेत ते करण्यात जास्त वेळ घालवा. आणि जे कार्य तुम्ही कधी करू शकत नव्हता आणि ना तुम्ही विचार करू शकत होता की आपल्याला या सुविधा प्राप्त होऊ शकतात या जीवनात, मग तो परमात्मा तुम्हाला इथले पण सुख देईल. परंतु या सुखांचा तुम्हाला परिचय करून दिला जाईल की या सुखाला प्राप्त करून परमात्म्यावरील श्रद्धा कमी नका करू, नाहीतर परत तुम्ही इथेच राहाल आणि याचा खूप भयंकर परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही बालक आहात. तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोणत्या गलिच्छ लोकात राहत आहात. हे स्थान ठीक नाहीये. भलेही इथे आज कोणी किती सुखी दिसत आहे आणि संपन्न परिवार आहे, सगळी मुले पण चांगली, कोणी नोकरी करत आहेत किंवा कोणी त्याचा बिझनेस नीट करत आहे, मुलेबाळे आहेत, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. हे तुमचे पूर्वजन्मातले जे शुभसंस्कार आहेत तेच मिळाले आहेत आणि त्यांना तुम्ही आरामात खर्च करत आहात. तुमचा बँक बॅलन्स आहे. जोपर्यंत तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा बँक बॅलन्स आहे म्हणजे पूर्वीचे संचित धन त्याच्याकडे उपलब्ध आहे आणि त्याला तो कोणत्याही प्रकारे खर्च करेल, खराब करेल, कुठेही प्रयोग करेल. जोपर्यंत तो संचय राहील तोपर्यंत वाटेल जसे हा काही काम नाही करत तरी पण सगळी मजा करत आहे. परंतु ज्या दिवशी तो संचय समाप्त होईल मग बाबाला तुकडा पण नाही मिळणार खायला, कारण तो पुढे कोणते कार्य करत नाहीये. पूर्वीचा संचयच खर्च करत आहे. तर जे सत्साधना करत नाहीत आणि ज्या साधना करतात, शास्त्रविधी सोडून मनमाने आचरण करतात, ते दोघेही आपल्या जीवनाचा नाश करत आहेत. आणि एक सगळ्यात मोठी चूक अज्ञानतेच्या कारणाने आपल्याकडून झाली आहे की आपण बघतो अमुक व्यक्ती ना कोणी कधी परमात्म्याला आठवतो आणि ना कोणते असे धर्मकर्म करतो. संपूर्ण दिवस आपल्याच मस्तीत राहतो, मद्यपान करतो आणि तरी पण त्याला सगळी सुख प्राप्त आहेत. परिवार पण ठीक आहे, मुलं पण योग्य मार्गाला लागली आहेत आणि सगळे मुलं पण आहेत, नातू नात सर्व काही आहे.
आणि एक भक्त आहे, तो सगळी भक्ती पण करत आहे, दान धर्म पण करत आहे, सत्संगाला पण येतोय, आणि त्याला तरीही कोणत्या ना कोणत्या अडचणी येत राहतात, कोणता ना कोणता त्रास घेरतोच. आता ज्ञानाशिवाय प्राणी इथे मार खातात. तो हा विचार करतो, काय फायदा आहे या भक्तीचा. ही व्यक्ती समोरची कधी रामनाम घेत नाही, कोणती धर्म नावाची गोष्टही जाणत नाही, तरी याला सगळी सुख प्राप्त आहेत, आणि आम्ही सगळं काही करत आहोत तरीसुद्धा कोणते ना कोणते दुःख येतच आहे. तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला आधार बनवून जगा, जे भगवानाने सांगितले आहे. तो प्राणी जो सुखी आहे कधीही भगवानाला आठवत नाही, ना कोणते चांगले धर्मकर्म करतो, दारू पण पितो, अजूनही सगळी बकवास करतो, तरी पण तुम्हाला सुखी दिसतो. त्याची पूर्वजन्माची बॅटरी चार्जड आहे आणि त्याने भरपूर चार्ज करून ठेवले, मागच्या अनेक जन्मात खूप पुण्यदान केले आहे. तर परमात्मा कोणाचे काही ठेवत नाही, ज्याने जसे केले आहे त्याचे फळ पूर्णच देतो. आता जशी इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज करून ठेवली आहे, पुढे चार्जर काढून टाकला किंवा चार्जर लावून ठेवलाय, तर प्लगमध्ये करंटशिवाय कनेक्शन नाही ज्यामध्ये आणून ठेवलंय, तर तो आहे जो शास्त्रविधीला सोडून मनमाने आचरण करतो. तो आपला चार्जर त्यामध्ये लावून ठेवत आहे ज्यात लाईट नाहीये, वीज नाहीये. नकली संत आणि चुकीच्या साधना करतात, आणि जे बिलकुल लावतच नाहीत चार्जर, साधना करतच नाहीत, तरी पण सुखी आहेत, तर बॅटरी चार्ज आहे त्यांची. आणि जे चुकीच्या स्थानावर जिथे वीज नाहीये तिथे प्लग लावून बसले आहेत, आणि ते पण सुखी जाणतात स्वतःलाच, कारण त्यांची पण बॅटरी अजून चार्ज आहे, परंतु तो चार्जर ठीक नाहीये, आणि जे नाही लावत ते पण ठीक नाहीये. जोपर्यंत त्यांचे पूर्वजन्मातले पुण्य असतील तोपर्यंत ते सुखी असतील. आणि जेव्हा सुरू होईल पापाचा काळ, संकटावर संकटे येतील, त्यांना समजणार नाही असे का झाले, आपल्यासोबत असं का झालं. तर भक्तांनी या गोष्टीला लक्षात ठेवलं पाहिजे की परमात्मा, जर तुम्हाला कोणता त्रास भक्ती करता करता सुद्धा होत आहे, एखादा अजाण भक्त म्हणतो की मी पाठ पण केले, ज्योत पण लावली, सगळी भक्ती पण करत आहे, 1 वर्ष झालं, आणि तरी पण मला असं झालं, माझी म्हैस मेली, कोणता फायदा दिसत नाहीये. अरे भल्या माणसा, ही पण काय गोष्ट बोललास तू. हे तर समजून न घेता माणूस बोलू शकतो असा माणूस. जसे थंडीच्या काळात तुम्हाला सल्ला दिला गेला आहे तुमच्या आईवडिलांकडून, बाळा स्वेटर घाल, पॅन्ट घाल, बूट घाल, आणि थंडी जास्त आहे, आता पॅन्ट पण घातली आहे, बूट पण घातलेत, जाड शर्ट घातला आहे आणि स्वेटर पण घातला, आणि तरीही थंडी वाजत आहे. तर काय ते मूल हे म्हणेल की मी सगळं काही घातलंय तरी पण थंडी वाजतीये, यांनी काय बचाव केला माझा. आता पुण्यात्म्यांनो, काही भक्त अनेक अजाण म्हणतात आम्हाला काही फायदा नाही झाला, मी तर भक्तीच सोडून देईन. तर या गोष्टी आहेत, या ज्ञानाला योग्य तऱ्हेने चांगल्या पद्धतीने न समजल्यामुळेच मनात अशा प्रकारची जी दुर्भावना निर्माण होते. त्यासाठी सत्संग लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. आता ज्या व्यक्तीने थंडीचे सगळे कपडे घातलेले आहेत आणि तरी पण थंडी जाणवत आहे, तर ती थंडी खूप आहे, आणि तो असं म्हणतो की काय फायदा हे कपडे घालण्याचा, जर्सी घातली आहे, स्वेटर घातलं आहे. तर त्याचं उत्तर हे आहे की जर हे नसते घातले तर निमोनिया होऊन मेला असता आधीच. त्यांनी त्यांच्या स्तराचा बचाव केला आहे तुमचा, परंतु थंडी जास्त आहे, जाणवत राहील, नुकसान नाही करणार तुमचं आता, आणि हे नसते घातले तर निमोनिया होऊन मेला असता. तर पुण्यात्म्यांनो, जी भक्ती तुम्ही करत आहात, साधना करत आहात, पुण्य करत आहात, दान करत आहात,
तुम्हाला स्वेटर, जर्सी आणि शाल घातली जात आहे आणि तरी पण काही नुकसान होत असेल तर होऊ दे, कारण की तुमच्या पापकर्मांची थंडी खूप जास्त आहे, परंतु ती नुकसान नाही करू शकत. थोडंफार तुम्हाला आभास नक्की होईल, जसे हात गार पडतील, कानांना गारगार हवा लागेल, परंतु हानी नाही करू शकत, कारण तुम्ही संरक्षणासाठी खूप कपडे घातले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट ही आहे की कबीर परमेश्वरजी सांगतात, आपलं मन पक्क करायला, मन पक्क करणं म्हणजे या मार्गावर स्थिर ठेवण्यासाठी, आणि यथार्थ ज्ञान सांगतात. कबीर सुख के माथे पत्थर पड़ो, जो नाम हृदय से जावे, बलिहारी उस दुख के जो पल पल नाम रटावे. आता परमात्मा म्हणतात, अशा सुखाला आग लागू दे, खड्ड्यात जाऊ दे, ज्यामुळे भगवानांचा विसर पडेल, तुमचं नाव आठवणार नाही. परमात्मा असे सुख नका देऊ. और बलिहारी वा दुख के जो पल पल नाम रटावे. पुण्यात्म्यांनो, बघा, आपल्याला आत्तापर्यंत ज्ञान तर कख पण नव्हतं अध्यात्म मार्गाचं. तसे आपली परंपरागत साधना पुण्यात्मे करतातच, ते टिकू नाही शकत, थांबू नाही शकत. त्यांच्या आत्म्यात इतकी तळमळ असते. आता परमात्मा आपल्याला थोडेफार कष्ट अवश्य देतील. जर तुम्हाला सगळी सुखे इथे प्राप्त झाली तर तुम्ही तेच आहात जे सगळ्या सुखांना सतलोकात धुडकावून आला आहात. आणि काही दिवसात इथे पण विसर पडेल, इथे सगळे थाट आहेत, कोणती अडचण नाही आली, आणि ती जी आसक्ती लावू इच्छितात, सतलोकाची ओढ निर्माण करू पाहतात, त्याचा विसर पडेल. तर तुम्हाला जो थोडाफार त्रास होत आहे त्याची 2 कारणं समजून घ्या. एक तर हे समजा की हे परमात्मा तुमच्या शरणात आणि तुमची भक्ती करता करता आणि हे दानधर्म करता करता पण मला कष्ट होत आहेत. जर तुमच्या शरणात नसतो तर नाही माहीत कोणती वीज कोसळली असती माझ्या घरावर, माझ्या शरीरावर. आणि हे पूर्ण सत्य माना. काही भक्त कसे असतात की 1-2 वर्ष साधना करतात, 5-6 महिने नाम घेतले, 5-4 महिने पण पुन्हा सोडून दिले. चूक तर त्यांची स्वतःची असते, कारण मर्यादाहीन झाल्याने परमात्म्याची पॉवर मिळणं बंद होतं. जसे तुम्ही कनेक्शन घेतलेत विजेचे आणि कोणत्याही कारणाने तुमचे कनेक्शन तुटले, तर पॉवर तुमच्या घरी नाही आहे, आणि तुम्ही असं म्हणाल की काही फायदा होत नाही आहे. फायदा कसा होईल जेव्हा कनेक्शनच तुटलं आहे? कशी मोटार चालेल, कसं गिरणीत पीठ दळलं जाईल, आणि कसे बल्ब लागतील तुमचे? तर त्यासाठी आहे की कनेक्शन परत पूर्ववत चालू करावं. म्हणजे कारण की परमात्म्याला माहीत होते की जेव्हा हा खरा मार्ग चालू होईल त्यावेळी काळाने इतक्या उलटसुलट रीती बनवल्या असतील, परंपरा बनवल्या असतील, बनवल्या जातील त्याच्याकडून, आणि मग भक्तासाठी त्या परंपरा बाधक असतात. ज्या सांसारिक रीती असतात त्या भक्तासाठी बाधक असतात, त्यापासून उलटे दूर व्हावे लागते. आणि आपल्या समाजात त्यांनी इतके घर केलेले असते तर भक्तांसाठी त्या बाधक बनतात ती समाजातील माणसं. आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने, कोणी मजबुरीने, कोणी अजाणतेपणाने, तर तुमची मर्यादा भंग होते. त्यासाठी सुविधा दिली आहे की तुम्ही हृदयापासून हाक मारा, आणि मग पुढे अशी चूक व्हायला नको, समाजासोबत संघर्ष करा, भांडायचं नाही आहे. आता ते तुमचे म्हणणे ऐकत नाहीत तर तुम्ही पण त्यांचं नका ऐकू. भक्ती मार्गात आणि बाकी जो सल्ला चांगला देतो सांसारिक कार्याचं, त्याला स्वीकार करा. तर त्या कारणाने तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने मर्यादा भंग होते तर तुमचं नुकसान होणं सुरू होईल. आणि सामान्य व्यक्ती हा विचार करेल की याने नाम पण घेतले आणि तरी पण याला दुःख झालं, तर ते दुःख त्या कारणाने पण होऊ शकते की नाम खंडित झाले, परमात्म्याचे प्रोटेक्शन तुमच्या डोक्यावरून दूर झाले,
तर काळ तर मग काठी घेऊन उभा आहे, कधीही हाणेल. तर आपल्याला सगळ्यात मोठे या मार्गावर सफल होण्यासाठी परमात्म्याच्या मर्यादेचे पालन करायचे आहे. कबीर साहेब म्हणतात, जब लग हंसा हमरी आना, काल लगे ना तुमरा बाना. परमात्म्याने म्हटलंय की जोपर्यंत हा माझा हंस, माझा आत्मा माझ्या मर्यादेत राहील, काळ तुझा अटॅक नाही होऊ शकणार. आता आम्ही काय करतो, जे दुःखी आहेत, जे दुःखी आत्मे आहेत इथे येतात, त्यांना ज्या पण आम्ही मर्यादा सांगतो त्या सगळ्या स्वीकार करतात, कारण ते बर्बाद होऊन येतात. त्यांच्या सगळ्या देवी देवता करून झाल्यात, त्यांनी सगळे तंत्र मंत्र करून पाहिलेत आणि इथे येताच सुख मिळते. तर मग ते मर्यादा पूर्ण पाळतात, कारण त्यांना माहीत आहे जर मर्यादा भंग झाली तर ते संकट परत येईल. आणि जे मधले आहेत, जे ना खूप दुःखी आहेत ना खूप सुखी आहेत, आणि ते इथे येतात, नाम घेतात. परमात्म्याचा स्वभाव आहे, विजेचे कनेक्शन मिळताच कोणतेही काम करा, अडथळे दूर करतील. आणि मग ती माणसे विचलित होतात, कारण की ज्ञान संपूर्ण नसल्याने. आणि काही लोक लाजेखातर मग कोणती ना कोणती गडबड करतातच. आणि मर्यादा भंग झाली. बघा, दोन कारणे असतात. काही भक्त असे असतात, परत परत मर्यादा भंग करत राहतात, कोणते नुकसान पण होत नाही त्यांचे. आणि काही असे असतात, मर्यादा भंग केली लगेच त्याचे नुकसान होते किंवा मृत्यू होतो किंवा दुसरे कोणते भारी संकट येते. त्याचे हे कारण असते, जो परत परत मर्यादा भंग पण करत आहे, नुकसान पण होत नाहीये, तर त्याचे शुभसंस्कार अजून मागचे चालू आहेत. आणि ज्याने मर्यादा भंग केली आणि मृत्यू झाला तर त्याचा संस्कार होता मृत्यूचा. आणि मर्यादा भंग झाल्यामुळे परमात्म्याचे प्रोटेक्शन दूर झाले आणि तिथून त्याची वेळ पण आली. आणि जर तो मर्यादेत असता तर भलेही ते वेळ आली असती मृत्यूची, त्याचा मृत्यू टळला असता. तर पुण्यात्म्यांनो, ही थोडीशी सावधानी ही पण बाळगा, खूप सावधानी बाळगा, की आपलं नाम खंडित होऊ नये. लोक लाज ना कीजियो, निर्भय हो रहिए, ये मन साधो दीजिए, ते गोविंद पाइये. परमात्मा सांगतात, लोकलाज बाळगायची नाही जर या मार्गात सफल व्हायचंय तर. लोकलाज ती बाळगा जी चोरी नाही करायची, त्यात लोकलाज बाळगा. लबाडी नको, लाच नाही घेतली पाहिजे, आणि खोटं नाही बोलायचं, कोणाची फसवणूक नाही करायची, ही लोकलाज बाळगायची. परंतु ही लोकलाज नका करू की भक्ती मार्गात बाधक असेल. तर कबीर साहेब म्हणतात, कुलकर्णी के कारण ये हंसा गया बिगो, और तब ये कुल के कर लेगा जब तू चार पाया का हो. आज तर आपल्या कुळातील लोकांची लाज बाळगून, मर्यादा भंग करून त्यांच्या क्रियांना करता, आणि मग तुम्ही चार पायांचे पशु, गाढव, कुत्रा, डुक्कर बनून गल्लीत फिराल, तेव्हा तुमचे ते कुळ तुमचा काय बचाव करू शकेल. तर इथे म्हणतात, लोक लाज ना कीजिए, निर्भय हो रहिए, और यो मन साधो दीजिए, ते गोविंद पाइये. अशा प्रकारे आपण कोणत्याही कारणाने, कोणती अशी घटना जरी घडली तुमच्या घरी, तर त्याची दोन कारणे असू शकतात. एक तर हे आहे की तुमची म्हैस मेली आणि मरायचा होता मुलगा. एक तर म्हैस गेली, वीज देईल भगवान, तर तुम्हाला तर बचाव केला तुमचा. मग दुसरे हे असते की जसे काही भक्त असतात, दुःखी होऊन येतात, काहींना तर तुम्ही बघत असता, जसे तुम्ही ऐकत असता बऱ्याच भक्तांची स्वतःची आत्मकथा. काही तर असे असतात, येताच नाम घेतात आणि लगेच बरे होतात, अधिकतर. आणि काही जण असे असतात, नाम घेतातही 2, 4, 10 वेळा, येऊन पण जातात, आराम नाही, जे ते विचार करून येतात की आम्हाला असे व्हायला पाहिजे आणि ते नाही होते. तर ते हा विचार करून बसतात, तर मला तर काही फायदा होत नाहीये. तर त्याची कारणे तुम्हाला सांगितली. खूपसे असे आहेत की जसे तर मर्यादा भंग आहे तुमची. कबीर साहेब म्हणतात, आपला महिमा स्वतःच सांगतात. सतगुर के दरबार में कमी काहे की ना,
हंसा मौज ना पावता तेरी चूक चाकरी मा. या कबीर भगवानांच्या दरबारामध्ये इम्पॉसिबल वर्ड नाही आहेत त्यांच्या डिक्शनरीमध्ये. परंतु आपल्याला फायदा होत नाही आहे तर म्हणतात चूक तुझ्या सेवेत आहे. तुझी काही पूजा सेवा आणि श्रद्धेमध्ये त्रुटी आहे त्यात सुधार कर. मग तुझी भरभराट करतील. भगवानच समर्थ आहेत, ते काय नाही करू शकत. एका झोपडीत राहणारा एक विणकर, जो संसार त्याला विणकर मानत होता, जाणत होता आता दास पारखी झाला, आम्हाला तर माहीत पडले ते तर हिरा होते, भगवान होते. आणि ज्याच्या दारापुढे 18 लाख माणसं आली, ज्यांच्याकडे सकाळचं पीठ घरी नव्हतं आणि त्याच्या घरी 18 लाख पाहुणे यावेत चिठ्ठीने त्या निमंत्रणाच्या, आणि सगळ्यांना मग 3 दिवसांपर्यंत ते मोहन भोजन खाऊ घालत आहेत. सगळे हलवा, पुरी, खीर, खांड आणि कोरडा शिधा कोणाला न्यायचा आहे घेऊन जा, खा तुमच्या घरी जाऊन, आणि एक मुद्रा आणि एक शाल देत आहेत. तर पुण्यात्म्यांनो, तोच समर्थ आज तुमच्या समोर आहे. तर ते काय नाही करू शकत तुमच्यासाठी. तर परमात्मा म्हणतात सद्गुरूंच्या दरबारात, म्हणजे परमात्म्याच्या दरबारात. आता सद्गुरू जो असतो तो परमात्माचा असतो, किंवा परमात्मा त्याच्या विशेष कृपापात्रालाच पाठवतो. तर तो कृपापात्र परमात्म्याचा दास असतो, परमात्म्याच्या सगळ्या पॉवर्सने युक्त असतो. त्याला परमात्मा त्याची शक्ती देऊन पाठवतात. जसे प्रधानमंत्र्यांचा कोणी प्रतिनिधी हिस्सारमध्ये येतो तर त्याला तो आपली खूपशी पॉवर देऊन पाठवतो आणि हरियाणा स्टेटसाठी ती पुरेशी असते. जी त्याची रिक्वायरमेंट असते ती पूर्ण करतो 1 मिनिटात. तर अशा प्रकारे जसा प्रसंग चालू आहे की काही भक्त तुम्ही बघता आशीर्वाद घेताच आणि सगळी दुःख दूर होतात. शारीरिक कष्ट, आधी तर शारीरिक कष्टालाच दुःख मानतात ते, आणि मग घरात सुविधा प्राप्त होतात. आता दुसऱ्याला असं होत नाहीये तर असा विचार करायला पाहिजे की जसे डॉक्टरकडे शेकडो रुग्ण जातात, रोगी, आणि एका रुग्णाला तर 4 टॅबलेट देतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणतो की मी बरा झालो, आणि एकाला इंजेक्शन देतो, ग्लुकोज पण लावतो आणि ॲडमिट पण करावं लागतं, आणि मग 1-2 महिन्यांपर्यंत त्याला टॅबलेट दिली जाते. तर बरे करूनच सोडेल डॉक्टर, कारण त्याला माहिती आहे की हा आजार भयंकर आहे, हा 4 गोळ्यांनी ठीक होणार नाही आहे. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे. एकतर यात ज्ञान परमात्म्यांनी याकरता आधार बनवला आहे, कारण जेव्हा परमेश्वर कबीरजी 600 वर्षांपूर्वी आले होते, सन 1398 ते सन 1518 पर्यंत जेव्हा परमात्मा इथे आले होते, तेव्हा त्यांनी आपल्या त्या सर्व लीला करून दाखवल्या होत्या जे भगवान करत असतात. तर जो प्रसंग चालू आहे त्याकडे येऊया. की जसे कोणाला ॲक्सिडेंट झाला कोण्या व्यक्तीचा आणि तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्याच्या शरीरातून रक्त येत आहे, वाहत आहे, तिकडून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे दुसरा, आणि त्याला वेदना खूप होत आहेत. आता तो डॉक्टरकडे ओरडत तर जातच आहे, डॉक्टरने बघायचे आहे की पहिले याच्या पायाच्या वेदना ठीक करायच्या आहेत का ब्लड थांबवायचं आहे. तो ब्लड थांबवलं नाही तर ब्लड वाहून गेलं तर पाय पण जाईल. आता तो आधी ब्लड जे वाहत आहे ते थांबवायचा प्रयत्न करेल. पायात भलेही वेदना असू दे, तो पाय जीवननाशक नाही होऊ शकत पायाच्या वेदना. यासाठी डॉक्टर आधी त्याला थांबवेल जे जीवननाशक आहे, मग हळूहळू पायाची पण ट्रीटमेंट सुरू होईल. अशा प्रकारे तुम्ही जे उद्देश घेऊन येता आणि ते पूर्ण होत नाही, तर परमात्म्याने आम्हाला हे ज्ञान दिले. जेव्हा परमात्मा 600 वर्षांपूर्वी आले होते, 120 वर्ष राहून गेले होते, सन 1398 ते सन 1518 पर्यंत 120 वर्ष. तर त्यावेळी 64 लाख शिष्य झाले होते परमेश्वराचे, एका धाणकाचे, विणकराचे, झोपडीत बसलेल्या निर्धन व्यक्तीचे.
जर त्यांना झोपडीत जाऊन माणूस बघेल तर असा विचार करेल की हा संत कुठून आहे, हा तर गरीब मजूर व्यक्ती आहे. आता जसे आज TV चॅनेल बनवले, परमात्म्याने दिले हे नॉलेज, तुमच्यातील जे बुद्धिमान लोक आहेत, भक्त आहेत, त्यांना तर ही गोष्ट पक्की समजेल की ही जी पण आज इंटरनेट सिस्टीम, यूट्यूब इत्यादी बनवले आहे आणि ही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बनवली आहे, ती परमात्म्याने दिली आहे ही बुद्धी. आता जसे हे अध्यात्म मार्गाचे ज्ञान आजपर्यंत कोणत्या ऋषी, महर्षी आणि मोठे मोठे विद्वान जे दिसतात कोणाकडेही नव्हते, आणि हे ज्ञान या दासाला दिले आणि असे उलगडून दाखवले. सामान्य माणूस समजू शकतो. तुमच्याकरता किती सुविधा झाली, नाहीतर ही गीता वाचता वाचता किती दिवस झाले होते. आणि या गीतेला फर्स्ट क्लासचे पुस्तक बनवले परमात्म्याच्या ज्ञानाने. पहिल्या इयत्तेच्या पुस्तकाप्रमाणे दिसतं, नाहीतर डोंगर दिसायचा आधी. तर या दासाला स्वतःची अक्कल व स्वतःची बुद्धी याची खूप माहिती आहे. कशी माझ्यात बुद्धी होती, मुश्किलीने पास होत होतो शिकायचो तेव्हा, आणि 6-6 वेळा वाचायचो तेव्हा एक लेसन लक्षात यायचा. आज त्या परमात्म्याने अक्कल दिली, बुद्धी दिली आणि हे सगळे सद्ग्रंथ उलगडून समजावले. तर गॉड गिव्हन माइंड आहे हे, ना की जीवाचे. आणि ठीक याच प्रकारे हे जे काहीही आज तुम्ही ज्याला वैज्ञानिक प्रगती मानत आहात, ही गॉड कबीर गिव्हन आहे तुमच्यासाठी, आपल्या प्रिय आत्म्यांना आपला महिमा व आपली माहिती, आपली ओळख सांगण्यासाठी, की जेणेकरून हे मला समजतील आणि पिच्छा सोडवून घेतील. हे विज्ञान मुळीच कामाला नाही येणार कोणालाही. आणि दुसरी कृपा केली दात्याने, विज्ञान दिले, डॉक्टरांना बुद्धी दिली, चांगली औषधे शोधली. तुम्ही पाहिले, आपण पाहिले आहे आपले पूर्वज, जेव्हा आपण पण छोटे छोटे होतो इतकी औषधे नव्हती. डोके दुखत असेल तर कपडा बांधून 3-3 दिवस पडून राहायचो, काम पण करू शकत नव्हतो. आणि आता हे घ्या, एक टॅबलेट, 10 मिनिटात तुमचं काम करा. तर आज जर तीच स्थिती असती, शरीराला त्रास झाला असता, तर भक्ती पण नाही करू शकत तुम्ही. तर आज अशी मेडिसिन जी दिली आहेत ती परमात्मा गॉड गिव्हन आहेत, कबीर साहेबांनी दिली आहेत. आज एक गोळी घेतली की आपले भजन करा आणि काम करा. तर असेच जेव्हा 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते एका दिवसात, तिथे झोपडीत कपडा पण विणत होते आणि 1,000 ठिकाणी जाऊन प्रकट होत असायचे आणि सगळीकडे जाऊन त्यांचे ज्ञान ऐकवायचे. तेच ज्ञान एका जागी बोलायचे, तेच सगळीकडे अन्य रूपात तेच ज्ञान एकसारखे सगळीकडे बोलले जायचे. जसे आजकाल TV वरून, चॅनेलवरून इथे सांगितले जात आहे, विश्वात कुठेही बघू आणि ऐकू शकतो. तर त्यावेळी परमात्मा अशी लीला करायचे जसे आजकाल. तर कोण जसे आज जर कोणी हे करतात, परमात्म्याने आज केली असती ही लीला, तर आज ती गोष्ट झाली नसती. कारण तर आज एका मिनिटात माहिती पडते की महाराजजी सत्संग तिथे करत होते, दुसरा तर इथे पण करत आहे, तिसरा कोणी तिथे पण करत आहे. तर ही एक सृष्टीक्रमात खळबळ माजली असती. आणि जादूगार म्हणायला लागतील यांना, तर जादूगार आहे हा. आणि त्यावेळी कोणाला माहीत नव्हते 10 किलोमीटर दूर काय घडतंय. 5 किलोमीटर एका आठवड्याने माहीत पडायचं. तिथे एक कोणी भक्त आला होता, कोणी संत भक्त सत्संग करत होता. तर आज परमात्म्याने आता ही पद्धत आजमावली तुमच्यासाठी. त्यावेळी तर व्हर्बली ऐकवत असायचे, जे ज्ञान तुम्हाला कबीर सागरमधून, कबीरवाणीतून दास ऐकवतो, समजावतो. परंतु ते नकली संत परमात्म्याच्या या ज्ञानाला नाकारत होते की हा खोटे सांगत आहे, काही नाही जाणत, धाणक आहे, विणकर आहे, शूद्र आहे, हा संस्कृत नाही वाचू शकत, संस्कृत तर ब्राह्मण लोक वाचतात. या नकलींचे काही चालले नाही. आणि त्यावेळी परमात्म्याचे 64 लाख शिष्य असणं, आजपासून 600 वर्षांपूर्वी पूर्ण इंडियाची 4 कोटी लोकसंख्या पण नसेल. आणि त्यावेळी इराक, इराण आणि हा पश्चिम व पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि गजनीपर्यंत हा संपूर्ण भारत होता. आणि सगळ्या भारतात 4 कोटी लोकसंख्या पण नसेल त्यावेळी. आणि त्यावेळी 64 लाख शिष्य होणं एका धाणक विणकराचे, काय तो मनुष्य होता का कवी होता तो? ते समर्थ शक्ती होते, ते कबीर भगवान होते. तर त्यावेळी परमात्म्याने ज्ञान हेच दिले, परंतु ज्ञान कमी, आपल्याला समाधान जास्त हवे होते.
तर जो पण परमेश्वराच्या शरणात येत होता कबीर साहेबांच्या, तर त्याला सुख मिळायचे. कारण हा परमात्मा आहे, हा आमचा पिता आहे, हा आपल्या दुःखांना बघू शकत नाही आणि समर्थ आहे. आता जसे कोणी बालक आहे, मूल आहे आणि कोणत्याही कारणाने त्याने कर्ज डोक्यावर करून ठेवलंय आणि पित्याकडे सामर्थ्य आहे आणि तो पित्याकडे येतो की पिताजी असं असं झालं, तर ते म्हणतील बाळा यापुढे चूक नको करूस, तर घे हे तुझं कर्ज मी फेडून टाकतो. तर तो पुढे नीट वागला तर फायदा होईल. तर अशा प्रकारे हे समर्थ परमात्मा आहेत. जे पण परमेश्वराला शरण येत होते सगळे सुखी व्हायचे. असे 64 लाख शिष्य बनले. आणि कारण का राहिले की आपण त्या परमात्म्याला परमात्मा नाही मानले. आपण ज्ञानाचा आधार नाही घेतला, समाधानाला आधार केलं आणि जेव्हा सुख मिळत गेली मग ती बकवास आपल्या मनात परत घर करून राहिली. ज्या कारणामुळे आपण 64 लाखातले 64 लाख इथेच मग भटकत राहिलो, पार नाही होऊ शकलो. नाहीतर त्यातही पार झालो असतो. याचं कारण हे राहिलंय, कबीर साहेबांनी म्हटलंय, ज्ञान संपूर्ण हुआ नहीं और हरदा नहीं छदावे और देखा देखी भक्ति का यू रंग नहीं ठहरावे. जोपर्यंत तुम्हाला ज्ञान संपूर्ण नाही मिळणार तोपर्यंत तुम्ही या भक्ती मार्गावर स्थिर नाही होऊ शकणार. तुम्ही डगमगून जाल. कोणी पण मध्ये येऊन तुम्हाला भ्रमित पण करेल, नाही तुम्ही इकडे चुकीचे जात आहात, आता इकडे चला. तुमची दिशा तुम्हाला दिग्भ्रष्ट करेल. तर माहीत नाही जायचे होते पूर्वेला आणि पाठवून दिले उत्तरेला, तर खूप दूर जाल. असेच आपण भटकत राहिलो. तर आता परमात्म्याने हे ज्ञान यासाठी तुमच्यासाठी तयार केले आहे. पहिले तुम्हाला शिक्षित केले. पुण्यात्म्यांनो, जे दास वचन सांगत आहे त्यात खूप वजन आहे आणि सत्याने परिपूर्ण आहे. आजपासून 50-100 वर्षांपूर्वीचा तुम्ही इतिहास बघा. लाखो वर्षे होऊन गेली या सृष्टीला. या चतुर्युगामध्ये कोणीही आपले जे सामान्य नागरिक शिक्षणच नाही, आपल्या नेक नीतीमुळे कमाई करून आपल्या परिवाराचे पोषणच करायचे. एका वर्गाला ब्राह्मण वर्गाला एक विशेष ती ड्युटी सोपवली होती की तुम्ही सद्ग्रंथ वाचा, शिक्षण ग्रहण करा आणि मग आम्हाला सांगा. तर सामान्य माणसांना ते स्वतः जसे पण सद्ग्रंथांना वाचत ऐकत समजत होते, सामान्य व्यक्तींना सांगायचे. तसे थोडेफार शिक्षण असायचे, परंतु त्यासाठी एक सिंपल असा ज्ञानाचा आधार बनवला जात होता. हे आजकालचे जे शिक्षण नव्हते. तर तुम्ही बघितले असेल आपल्या आजोबा पणजोबा 7 पिढ्यांचं तर मला आठवत आहे, कोणीही अक्षर ज्ञान ठेवत नव्हता आपल्यासारखे. आणि सगळे सुखी होते, थाटात राहत होते, चांगल्या धोरणाने राहत होते. कोणती दुःखे येत नव्हती, ना अशा प्रकारच्या पैशाची वासना होती जी आज लागली आग. तर परमात्म्याने यासाठी शिक्षित नव्हते केले की अप्रामाणिक बनवते हे शिक्षण. तुमच्यात अभिमान निर्माण करते. थोडीशी कोणती पोस्ट प्राप्त करतो, कोणी अधिकारी बनतो, अभिमानाने छाती फुलते त्याची, आणि उद्या लकवा मारला, पॅरालिसिस झाला, मग तोंडात माशी गेली तर कशी बाहेर निघेल? कुठे गेली ती बकवास? तर जोपर्यंत जीवाला आपल्या स्थितीची माहिती नाही होणार तोपर्यंत संकटावर संकटे झेलत राहील. आणि सगळ्यात मोठे दुःख आणि सगळ्यात मोठा बाधक भगवानाच्या मार्गात अभिमान असतो. तर यासाठी हे ज्ञान शिक्षण परमात्म्याला आता मजबुरीने द्यायला लागले तुम्हाला, की तुम्हाला जरी किती सुख दिले जातात इथे बरवाला सतलोक आश्रमात आणि तुम्हाला समजत नाही, तुम्ही इथून पळून जाता. आता आधी तुम्हाला ज्ञानाने रंगवले जाते, तुम्हाला यासाठी बोलावले जाते की तुम्ही परत परत इथे यावे आणि तुम्हाला इथे येण्याने खूप फायदा होतो. आता जसे तुम्ही सत्संगासाठी तयारी करता, 4-5 दिवस आधी तर घराची सेटिंग करू लागता की मला 2-3 दिवस सत्संगाला जायचं आहे. तर ते पण तुमचे पुण्य सुरू झाले की भगवानासाठीच तुम्ही जी काही पूर्वतयारी करता, मग इथे येता. इथे येऊन दंडवत प्रणाम करता, 2 पैसे दान पण करता. नाहीतर पैसा कोणत्या डॉक्टरला गेला असता, नाहीतर कोणीतरी घेऊन तो पळून गेला असता, किंवा कुठे कोणता प्राणी बिघडेल किंवा कोणते बिझनेसमध्ये नुकसान होते, तो पैसा तुमच्याजवळ नव्हता राहणार. आणि हे दान करण्याने तुमचे नुकसान पण वाचेल आणि तुमचे पुण्य सोबत बनेल.
आणि या ज्ञान यज्ञरूपी सत्संगाने तुम्हाला ओतप्रोत केले जाते. तर हे सगळ्या प्रकारचे पुण्य 5ही यज्ञ तुमच्याकडून करवून घेतले जातात. तुम्हाला इथे बोलावण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही या ज्ञानाला समजा आणि भक्तीत तुमची श्रद्धा वाढू दे आणि तुम्ही पुण्ययुक्त व्हावे. तुम्ही इथे येता, 3-4 दिवस जसा पण ज्याचा डाव लागला आहे लागतो परमात्म्याच्या दयेने. तर इथे परत तुम्ही सगळ्या क्रिया करता, सकाळचा नित्यनेम पण करता, मंत्र पण करता, सेवा पण करून घेता, आरती पण ऐकता, स्मरण रमेने पण करता, मग प्रणाम करता राहून राहून, परत मग तुमच्या भावा बहिणींना भेटता ज्यांना इथे सुख मिळाली आहेत. तर तुम्ही दृढता येते तुमच्यात की खरोखरच माझं पण काम होईल जेव्हा यांना असं सुख मिळालंय. यासाठी तुम्हाला बोलावलं जातं आणि इथे यायला सांगतात. संत मिलन को चालिए तज माया अभिमान, और जो कदम आगे रखे ओ हे यज्ञ समान. आता या सतलोक आश्रम परवालामध्ये याच्याकडे जेव्हा पण तुम्ही मन तयार करता तिथूनच तुमचे पुण्य प्रारंभ होतात. आणि तुम्ही किती भक्तिहीन झाला आहात याचा अंदाज लावा. आजीवन तुम्ही ही भक्ती करत चालाल तेव्हा जाऊन तुम्ही सतलोक जायला योग्य पुण्ययुक्त व्हाल. तर तुम्ही जेव्हा तुम्ही सतलोकातून आला होतात तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी होतात. या काळाच्या हॉटेलमध्ये येऊन तुम्ही सगळ्या पुंजीचा नाश केला. तुम्ही एक भिकारी बनलात. गरीबदासजी म्हणतात ते उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम तू फिरदा दाणे दाणे नो और सर्व कला सतगुरु साहेब की हरियाई हरियाणे नो. तुम्ही एका दाण्यासाठी धक्के खाता आणि प्रत्येकजण इंग्लंडला जाते आणि प्रत्येकजण अमेरिकेला श्रीमंत बनून येईन. तुम्हाला इथेच श्रीमंत बनवेल परमात्मा. श्रीमंती स्थापित होईल. करून बघा भक्ती. 100 सुख देईल आणि बरकत देईल. 100 प्रकारचे तुमचे नुकसान टाळेल. हेच सुख झाले. आणि परत धनाचे करणार काय तुम्ही? जेव्हा तुम्हाला हे अध्यात्म ज्ञान होईल मग तुम्हाला फक्त गीता अध्याय नंबर 7चा श्लोक नंबर 29 लक्षात राहील. गीता ज्ञानदाता म्हणतो की जो प्राणी माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन त्या तत्वदर्शी संताचा शोध घेतो, ज्याला तत्वदर्शी संत भेटला, माझ्या या ज्ञानाचा आश्रय करून घेतला, तर मग तो जो माणूस जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो, या संसारातील कोणत्याही वस्तूची ते इच्छा नाही ठेवत. जरा म्हणजे वृद्धावस्थेतील कष्ट आणि मरण म्हणजे मृत्यू. आता भक्त आत्म्यांनो जरा जास्त जोर लावा अध्यात्म मार्गाकडे. ही माया तर खूप जमवली तुम्ही आणि कोणाच्या जवळ कोणी शेठ बनताना दिसत नाही. अरबपती बघा, त्याच्याकडे कमीत कमी 1 अब्ज रुपये असतील तर 2 अब्ज कर्ज असेल. आपल्याला तर दिसतं की 4 फॅक्टरी आहेत त्याच्या, परंतु त्याची मानसिक स्थिती इतकी वाईट असते. स्वप्नात सुख नाही त्या माणसाला. तर तुम्हाला इकडे जास्त लक्ष द्यायला लागेल भगवानाकडे. या मार्गावर तुम्हाला पुढे जायला लागेल. तुम्ही इथे काय कशासाठी जोडले गेले? ते सर्व सोने की लंका थी व रावण से रणधीरम, एक पलक में राज विराजी जम के पडे जंजीरम. आणि सगळी सोन्याची लंका बनवून बसला होता आणि 1 ग्रॅम सोने पण बरोबर घेऊन नाही जाऊ शकला. तर आपल्याला हे ज्ञान मिळेल जसे गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये म्हटलं आहे की जे जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि कोणत्याही वस्तूची इच्छा ठेवत नाहीत, ते त्या परमात्म्याशी, तत्ब्रह्मशी आणि सगळ्या अध्यात्मज्ञानाशी आणि सगळ्या कर्मांशी परिचित आहेत. त्याचेच निर्णय दृढ राहतील. या काळाच्या जाळ्यातून उलटा फिरेल ज्याला संपूर्ण ज्ञान होईल. कबीर साहेब म्हणतात, ज्ञान संपूर्ण हुआ नहीं और हृदय नहीं छिदाया तो इस देखा देखी भक्ति का रंग नहीं ठहरावे. तर 64 लाख शिष्य होते, ते सगळे पळून गेले, भगवानाला ओळखले नाही, कारण ते ज्ञान नव्हते. आणि आज ज्ञान करवलं भगवानाने, तुम्हाला प्रमाण देऊन असे रंगवले आहे की तुम्ही इथून हलू शकत नाही. तुम्हाला हे स्थान बरवाला असे दिसू लागेल जेव्हा तुमची बुद्धी नीट काम करेल आणि ज्ञान आधार बनेल. बंदी छोड़ दयाल जी
तुम तक हमारी दौड़े, जैसे कागज जहाज का अब सूझे और न ठोरे. जसे पूर्वीच्या काळी समुद्री जहाजे असायची, त्यात कोणते असे दिशासूचक ते असेच असायचे टेम्पररी सारखे, नॉर्थ साऊथ पोल सांगणारे. तर ते घेऊन जहाज घेऊन जायचे रात्रीच्या संध्याकाळच्या वेळी, आणि जहाजावर कावळा बसायचा की रात्रीनंतर सकाळी उठतील, सगळे भोजन करतील, काही घास बाहेर टाकतील. जहाजात एक ग्राउंड पण असते. तर तो कावळा या लोभामुळे बसून राहायचा. रात्री 200-250 किलोमीटर जहाज समुद्रात निघून जाते, तर तिथे गेल्यानंतर सकाळ होते. तर जो ड्रायव्हर जो असायचा याचा चालक जहाजाचा, तो हे चेक करू इच्छित असायचा सकाळी उठल्यावर आपली दिशा ठीक आहे की नाही. कारण जे दिशासूचक असायचे नॉर्थ साऊथवाले जे चुंबकीय, तर ते चुंबकीय स्थानांवरून डिस्टर्ब व्हायचे. त्याला तपासायची त्यांनी एक चांगली पद्धती अंगीकारली होती. कावळ्याला उडवायचे, त्याला उडण्यासाठी विवश करायचे. जो जहाजावर बसून चालला होता त्याला दगडगोटे मारून विवश करायचे उडण्यासाठी. तर कावळ्यात एक अशी कला दिली आहे भगवानाने की तो ती दिशा विसरत नाही ज्या दिशेने तो निघाला होता. तर तो त्याच्या घराकडेच उडतो, सरळ स्ट्रेट. तर ज्याने ते जहाजाचे चालक तर आपल्या इन्स्ट्रुमेंटची तपासणी करतात, बरोबर आहे की चूक आहे, चूक असेल तर सेट करतात त्याची दिशा जहाजाची, आणि थोड्या वेळात तो कावळा उडून थोडासा दूर जातो, 1000-2000 फूट. मग त्याला कुठेच स्थान दिसत नाही की उडून कुठपर्यंत जाऊन बसायचं. शेवटी परत उडत उडत परत त्याला जहाजच दिसते, त्याचा जीव वाचवणारे. नाहीतर जिथे आहे तिथे बुडून मारणारा समुद्रच समुद्र होता. तर परत येऊन त्याला जहाजावरच आश्रय घ्यावा लागला. दुसरे स्थान कुठेच त्याला दिसले नाही जिथे त्याचा जीव वाचू शकेल. तर परमात्मा म्हणतात, जेव्हा तुम्हाला हे ज्ञान मिळेल तुम्ही हे म्हणाल, बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़े, जैसे कागज जहाज का अब सूझत और न ठोरे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अमोल काशीनाथराव वाकोडे. आपण कुठून आलात? मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? ग्रामपंचायतला ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 16/9/2018ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? परंपरागत आम्ही चंद्रपूरची देवी आहे, देवीचे आराधना आमची आजीबाई करायच्या. त्या अनुषंगानं आम्ही आमचा परिवार पूर्ण त्या भक्तीमध्ये जुडलो होतो. त्यानंतर मी साईबाबांची भक्ती करत होतो, गुरुवारचा उपवास करत होतो. गुरुवारच्या उपवासाच्या नंतर मी संत फुलाजी बाबांच्याकडे गुरुदीक्षा घेतली होती. त्यानंतर मी 16/9/2018ला रामपालजी महाराजांकडं गुरुदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत फुलाजी बाबांची आपण साधना केली, त्याचप्रमाणे साईबाबांचे आपण भक्त होतात, तर मग आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात का आलात? माझा मुलगा 4 महिन्याचा होता. त्याचा 2018चा एप्रिलचा जन्म आहे. तो आजारी होता आणि त्याची हालचाल कसल्याच प्रकारची नव्हती. त्यावेळेला आम्ही डॉक्टरांच्याकडं त्याला दवाखान्यात ॲडमिट केल्याच्या नंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ह्याला बराच पैसा खर्च होणार आहे आणि हा आजारी आहे. मग त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही काय व्यवसाय वगैरे करता. मग त्या मुलाच्या आजाराच्यासाठी आम्हाला कुठलाच पर्याय नव्हता. त्यावेळेला आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपला जो मुलगा आहे तो आजारी होता आणि त्या आजारास्तव आपण संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत आलात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज ही व्यक्ती कोण आहे किंवा त्यांचं ज्ञान काय आहे, हे आपल्यापर्यंत कसं पोहोचलं? मी 2013ला पुण्याला कामाला असताना आमच्या शेजारील घरून
आमच्या पत्नीला ज्ञानगंगा हे रामपालजी महाराजाचं पुस्तक मिळालं. त्या पुस्तकाचं वाचन आमच्या पत्नीने करून मला वाचायला सांगितलं. त्यावेळेला आम्ही या भक्तीमध्ये जोडलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज लिखित ज्ञानगंगा या पुस्तकाचं अध्ययन आपण सर्वप्रथम केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आला आहात. तुम्हाला हे विचारायचं आहे की या सतसाधनेत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? प्रथमतः माझा मुलगा आजारी असताना चालत बोलत नव्हता. आम्ही गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर आमच्या मुलाचा आजार पूर्णपणे बरा झाला. माझा स्वतःचा अपघात झाला होता. 100च्या जवळपास माझी गाडी ॲक्सिडेंटमध्ये मोटरसायकल पुढच्या इंडिका कारला धडकली असतानासुद्धा मला कसल्याच प्रकारची दुखापत किंवा परमात्माच्या दयेनं जखम झाली नाही. संत रामपालजी महाराजाच्या कृपेने त्या अपघातातून मी बचावलो. या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? आमची परिस्थिती आर्थिक बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिकट असायची. ज्यावेळेला मी या रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हापासून माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. यानंतर मी 2018ला नामदीक्षा घेण्याच्या अगोदर 2017च्या काळामध्ये मी माझ्या पदावर ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करत असताना मला गावातल्या काही राजकीय द्वेषापोटाच्या अनुषंगाने मला माझ्या पदावरून कुठलीच कल्पना किंवा सूचना आदेश न देता कामावून कमी करण्यात आलं. मी गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर रामपालजी महाराजांकडे संत रामपालजी महाराजांकडे विनंती केली, अर्जी लावली आणि त्यानंतर माझी संबंधित आमच्या ग्रामपंचायतच्या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक या सर्व लोकांच्या साक्षीनं माझी सुनावणी घेण्यात आली जिल्हा परिषदेकडे. जिल्हा परिषदेकडे सुनावणी घेतल्याच्या नंतर मला माझ्या कामावर रुजू करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती विभागाला दिले. हा एक लाभ संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेतल्याच्या नंतर मला झालेला आहे. सर, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? आज परिस्थितीमध्ये मी सततच पैशाच्या अनुषंगाने व्याकुळ राहत होतो आणि ह्यापूर्वी मला नामदीक्षा घेण्याच्या अगोदरसुद्धा दारूचं व्यसन खूप मोठ्या प्रमाणामध्ये जडलं होतं आणि ज्यावेळेला मी नामदीक्षा घेतली त्याच्यानंतरसुद्धा मला दारूचं व्यसन मुळापासून माझं कायमपणे त्यामधून मी मुक्त झालेलो आहे. हा एक मला लाभ नामदीक्षा घेतल्याच्या नंतर झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की यापूर्वी आपण व्यसन करत होतात आणि दारूची लत आपल्याला लागली होती, तर मला हे विचारायचं आहे की समाजामध्ये दारू पिणं हे एक अतिशय वाईट मानलं जातं आणि एखादा व्यक्ती जर घरामध्ये दारुडा असेल तर त्या घराचं जे भवितव्य आहे हे अगदी धोक्यात असतं आणि घरामध्ये क्लेश असतो, कलह असतो. तर प्रत्येक व्यक्ती त्या दारूपासून सुटण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करत असतो. तर आपणसुद्धा याआधी आपली जी दारू आहे ती सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते? आम्ही सतत ज्या भक्तीमध्ये याच्या अगोदर होतो तिथं सगळ्या देवाधर्मांकडे आम्ही आराधना करायचो, विनंती करायचो, पण ह्यापासून आम्हाला काही मुक्तता होत नव्हती. संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर मी ह्या सगळ्या प्रकारातून 100% मुक्त झालो. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही चमत्कार किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का? माझा जो मुलगा बोलत चालत नव्हता, ज्यावेळेला मी आपल्याला सांगितलेलं आहे की गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर रामपालजी महाराजांकडे आम्ही आश्रमाला जाऊन जेव्हा आलो त्यावेळेला परतीच्या प्रवासात असतानाच माझ्या मुलाची हालचाल चालू झाली आणि ज्या दिवशी प्रथमतः मी लातूरला जाऊन गुरुदीक्षा घेतली त्या दिवशी थंडीचे दिवस होते आणि जिथं आम्ही गुरुदीक्षा घेतली तिथून मला सांगण्यात आलं की थंडीचे दिवस आहेत, तुम्ही जाऊ नका. पण लातूरहून आमच्या तालुक्याला जाण्यासाठी रात्री 6च्या नंतर कसल्याच प्रकारची बस प्रवास गाडी नव्हती. त्यावेळेला मी कंट्रोलरला विचारलं की साहेब, आमच्या तालुक्याला जायला आता मुखेडसाठी कोणती गाडी आहे का? त्यांनी मला सांगितले बाबा 6च्या नंतर तुम्हाला कुठलीही गाडी नाही, इथून तुम्हाला ताजबन शिरूर हे एक गाव लागतं, तिथपर्यंत जावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला तिथून गाड्या उपलब्ध होतील. त्यावेळेला मी कंट्रोलरला विचारून आमच्या पत्नीकडे जाऊन हे विचारणा सांगत असताना अचानक तिथं एक बस आली. त्या बसमध्ये एक व्यक्ती, कंडक्टर आणि ड्रायव्हर हे एवढे 3च व्यक्ती दिसले आणि आम्हाला एक चमत्कार दिसला की बाबा आत्ताच कंट्रोलर म्हणत होते की गाडी नाही, एक तर थंडीचे दिवस आहेत, आपल्या मुलाचं कसं, आम्हाला सांगितलं होतं की बाबा गुरुदीक्षा जिथं आम्ही घेतली तिथं तुम्ही आजच्या दिवस थांबा आणि सकाळी जा. तरी पण आम्ही त्या गोष्टीला नकार दिला आणि बसस्टँडला आलो आणि असा एक चमत्कार झाला की 6 वाजता गाडी नसणारी अचानक गाडी उपलब्ध झाली. कंट्रोलरला विचारलं असतं, त्यांनी सांगितलं की गाडी नाही. मग आम्ही गाडीत बसून प्रवास करत असताना शहराच्या बाहेर आल्याच्यानंतर मी कंडक्टरला विचारलं, साहेब आम्ही कंट्रोलरला विचारलं की गाडी नव्हती आणि अचानक ही गाडी कशी काय उपलब्ध झाली? त्यांनी सांगितलं की ही जादा गाडी आहे. मग तिथूनच आम्हाला खरा संत रामपालजी महाराजांचा चमत्कार दिसायला सुरुवात झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला त्यातनं बरेचसे अनुभव आलेत.
बरेचसे आपल्याला त्यातून लाभ झालेत. तर ह्या आपल्या लाभातनं, ह्या आपल्या अनुभवातून आपण जे अन्य भगत समुदाय आहे, जो श्रोतावर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी सर्व समाज बांधवांना एवढीच विनंती करू शकतो, खरा परमेश्वर जर आपल्याला बघायचा असेल आणि खऱ्या आपल्याला भक्तिमार्ग साध्य करून आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं झालं तर आपण सर्वांनी संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेमध्ये येणं गरजेचं आहे. कारण त्यांचा भक्तिमार्ग हा खरा साक्षात्कार परमात्मा परमेश्वराचा चमत्कार आहे. जे काही मला आत्ता अनुभव आलेत, मी आत्ता माझे वास्तविक अनुभव मांडलेले आहेत. त्यासाठी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वगैरे संत रामपालजी महाराज हे नाव सर्च केल्याच्या नंतर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्या ठिकाणून आपल्याला हा भक्तिमार्ग मिळण्यासाठी अत्यंत परमेश्वराने जे काय आपल्याला ही विज्ञान युगामध्ये यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे, ह्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात जाऊ शकतो. खरा साक्षात्कार, खरा परमेश्वर जर आपल्याला बघायचा असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात येणं गरजेचं आहे, असं मला समाज बांधवांना विनंती करायची आहे. सर, जसं तुम्ही आज समाज बांधवांना साथ घालत आहात की खरा परमेश्वर किंवा खरी भक्तिमार्ग जर आपल्याला अनुभवायची असेल तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्या शरणात येणं गरजेचं आहे. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू पाहत आहेत तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलला ज्यावेळेला आपण आपल्या मोबाईलच्याद्वारे संत रामपालजी महाराज यूट्यूबला सर्च करतो त्यावेळेला तिथं काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपण त्या नंबरला संपर्क करून आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात जाऊ शकतो. तिथून आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला आहे की टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांची सत्संग येतात. सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवर काही नंबर दिसतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन प्रत्यक्षात संत रामपालजी महाराजांकडनं ते नामदीक्षा घेऊ शकतात. तर अशा माध्यमातून जर एखाद्या व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेला आणि त्याला जर नामदीक्षा घ्यावायची असेल तर तेथे त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? वास्तविकता बघितली तर मी ज्यावेळेला 16/9/2018 नामदीक्षा घेतली होती, मला नामदीक्षाला घेण्यासाठी जाण्यासाठी सुद्धा पैसे माझ्याकडे नव्हते. मी शेजारच्या माझ्या पत्नीने शेजारच्या बाईकडून पैसे घेऊन आम्ही नामदीक्षा घेण्यासाठी गेलो. मला तिथं कसल्याही प्रकारचा 1 रुपयाचा सुद्धा खर्च आला नाही. त्यावेळेला मी जिथं गुरुदीक्षा घेतली तिथून मला नामदान सेंटरवरून विचारण्यात आलं की तुम्हाला काही अडचण आहे का जाण्यासाठी. मी त्यांना सांगितलं की मला कुठलीही कसल्या प्रकारची अडचण नाही आणि संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात येण्यासाठी किंवा त्यांचा भक्तिमार्ग स्वीकारण्यासाठी कसल्याही 1 रुपयाची आकारणी नामदान सेंटरवरती किंवा नामदान घेणाऱ्या भक्तांकडून घेतल्या जात नाही, कसलाही खर्च येत नाही. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.